नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. गौरी आगमनाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या भाज्यांपैकीच एक भाजी म्हणजे शेपूची भाजी. शेपूच्या भाजीची एक गड्डी स्वच्छ नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून अगदी बारीक अशी चिरून घेतली. एका खलबत्त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे जाडभरड असं कुटून घेतलं. पाव वाटी कच्चे शेंगदाणे जाडसर असे कुटून घेतले. एका कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं. तेल हलकसं गरम झालं की बनवून घेतलेलं मिरचीचं वाटण घातलं. पाव चमचा हळद पावडर घातली. कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे छान असे परतून घेतले. नैवेद्यासाठी लसूण चालत नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं. बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घातली. अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली मूग डाळ घातली. चवीकरता मीठ घातलं. पाव वाटी इतकं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी अधूनमधून हलवून छान अशी शिजवून घेतली. या इथं मस्त अशी खमंग चवीची शेपूची भाजी बनवून तयार आहे. गौरी आगमनाच्या दिवशी शेपूची भाजी भाकरीचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.